हाय नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या किचन आणि फनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर सर्वात आधी मी इथे साखर घेतली आहे आणि विलायची टाकली आहे त्याच्यामध्ये आणि मिक्सरमधून ते फिरवून काढलं आहे. तुम्ही बघू शकता हे या प्रकारे त्याला छान असं पावडर करून घ्यायचं. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मी साखर कशामुळे घेतली, तर मी आज बनवणार आहे रवा आणि बेसनचे लाडू कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर खूपच छान होतात हे लाडू. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आता मी गॅसवरती कढई तापाय ठेवली होती. त्याच्यामध्ये आता आपण 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचं, पण मी 1च चमचा तूप टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये रवा टाकून छान त्याला असं भाजून घ्यायचं बारीक गॅसवरती. मोठ्या गॅसवर करायचा नाही कारण ते जळून जाईल, त्याच्यामुळे बारीक गॅसवरती त्याला हलक्या हातानं भाजून घ्यायचं. तर ह्या प्रकारे त्याला छान असं भाजून घ्यायचं. आता मी ही एका प्लेटामध्ये काढते त्याला. तर मी परत त्याच्यावर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आणि मी 2 वाटी बेसन घेतलं होतं. ते बेसन मस्त ह्याच्यात छान असं भाजून घ्यायचं बारीक गॅसवरती. तर ह्या प्रकारे त्याला छान असं हलवत राहायचं जेणेकरून ते बेसन जळणार नाही. तर गाठी पडायच्या नाहीत ह्याची काळजी घ्यायची ह्याच्यामध्ये, नाहीतर गाठी पडल्या तर ते मध्ये कच्चं तसंच राहतं. त्याच्यामुळे छान असं त्याला असं थोडं दाबून ते फ्राय करून घ्यायचं ह्या प्रकारे. मग परत त्याला चाळणीमध्ये काढून त्याला छान असं चाळून घ्यायचं जेणेकरून ते गाठी पडणार नाही. तर मी आता रवा आणि बेसन एकत्र केलं आहे आणि आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी रव्याचं आणि बेसनचं मिक्सचर टाकणार आहे. तर आता मी ते छान असं हलवून घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये साखर टाकून मिक्स करून घेते. मी गॅस बंद करून ते खाली काढून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्या प्रकारे त्याच्या सर्व गाठी फोडायच्या आणि ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं जेणेकरून हे सर्व मिश्रण एकत्र होऊन लाडू आपले सॉफ्ट आणि दाणेदार बनतील. तर ह्या प्रकारे मी सर्व ताटात काढून छान असं त्याचं पीठ निघून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता पीठ आपलं एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि लाडू माझे फुटतही नाही. तुम्ही बघू शकता किती छान लाडू बांधून निघालेले आहेत. तर ह्या प्रकारे त्याला छान असं लाडू बांधून घ्यायचे त्याचे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. तर या प्रकारे मी सर्व लाडू त्याचे तयार करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता की मी एका हातामध्ये पण उंडा घेऊन छान असं त्याचा लाडू बांधून दाखवला आहे. तर आपले आता सर्व लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत लाडू आणि दाणेदार पण झालेले आहेत. तर कुठंच लाडू फुटला नाही माझा. तुम्ही बघू शकता. धन्यवाद.